त्याच्या काय 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 स्प्रिंग आहे त्याच्यात. हा नॉकआउट मॅच हा. हम्म. आता होणारा सामना नॉकआउट मॅच असेल. जो जिंकेल तो पुढे जाईल, हरेल तो घरी जाईल. रात्री पुढे यांचा सामना कोणता आहे? यांचा सामना मोर्या डी ब्रदर्स. या सामन्यानंतर होणारा पुढील सामना डी ब्रदर्स आणि मोर्या 11. आपले प्लेयर आणून ठेवावे. विनायक परबळकर अण्णा लवकर माईकच्या संपर्कात या. हॅलो हॅलो. खाली आहे आता. हॅलो हॅलो. नाही 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 हाय तशीच लाव. ज्या लॉट मध्ये आहे तेच लॉट मध्ये असेल. ते नाही बोला आता जंग जिंकल ना ते आता लॉट मध्ये लाव. ज्या लॉट मध्ये आहे ना ए मध्ये ए मध्ये एसआरके फायटर्स ना काय एसआरके पॅकर्स. पंचांना विनंती आहे की सामना लवकर लवकर सुरू करावा. आपल्या गावचे श्री विलास साखरे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळ यांचं अत्यंत आभारी आहे. आपली बसण्याची व्यवस्था केली आहे, बसून घ्यावं. पुढील होणारा सामना एसआरके पॅकर्स विरुद्ध त्रिशा 11. परतीचे सामने सुरू झालेले आहेत. आता जे पुढील सामने होणार आहेत हा धरून हे नॉकआउट सामने आहेत. जिंकेल तर पुढे, हारेल तर घरी. त्रिशा 11 या संघाने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एसआरके पॅकर्सचे सलामीचे फलंदाज जिगर परवळकर आणि अन्वेष पेंढारी. स्ट्राईकवर जिगर, नॉन स्ट्राईक अन्वेष पेंढारी आणि गोलंदाजी धुरा सांभाळत आहेत आकाश कदम. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला षटक, 3 षटकांचा हा सामना नॉकआउट स्टेजवर गेलेला. सगळ्यांसाठी ड्यू ऑर डाय. पहिला चेंडू लेग साईडला टोलवून 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या दुसरी धाव पूर्ण केलेली आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 2. अंपायर नो बॉल. नो बॉल प्लस 3 रनची धावसंख्येत भर पडते आणि हा फ्री हिट. अशा वेळेस नो बॉल कितपत भारी पडतोय या फ्री हिटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. जिगर नो बॉल नंतर फ्री हिटचा सामना करतोय. फ्री हिटवर किती धावा. अरे यार जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडू फ्री हिटचा पाहिजे तसा उपयोग जिगर यांना करता आला नाही. निर्धाव चेंडू. पहिला षटक सुरू आहे. धावसंख्या आहे 3.
चला वली मैदानाच्या दिशेने संघाची वाढती धावसंख्या 10. पहिला षटक पूर्ण 10 रनावर थांबवलेले आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी येत आहेत राहुल कदम. आपल्या संघासाठी बघूया काय करत आहेत. आणि स्ट्राईकवर आहेत मंथन. आपल्या संघासाठी पहिल्या मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. आता बघूया थोडं कुठेतरी खचले आहेत. बघूया आता राहुल राईट मोरतावर विकेट मारा करतील मंथन यांना. बघूया आपल्या संघासाठी राहुल काय करत आहेत. 15 रनावर थांबवत आहेत काय ते अतिरिक्त रन देणार आहेत. बघूया आपल्या संघासाठी राहुल काय करत आहेत. चांगले गोलंदाज आहेत राहुल. आणि हा चांगला यॉर्कर बॉल हाताळलेला आहे राहुलाने. म्हणूनच ओळखला जाईल यॉर्करचा बादशाह राहुल. म्हणून चांगले गोलंदाजी राहुलला का म्हणतात. यॉर्कर खोदून काढायचा होता मंथनला पण तो काय त्यांना जमला नाहीये. 1 रनावर समाधान मानावं लागेल. संघाची वाढती धावसंख्या 11. तसेच स्ट्राईकवर आहेत अन्वेष पेंडारे. आपल्या संघासाठी आपल्या संघाला कुठेतरी पुढे घेऊन जायचा प्रयत्न करेल अन्वेष पेंडारे. जोपर्यंत अन्वेष पेंडारे स्ट्राईकवर आहे तोपर्यंत संघाला थोडा समाधान घ्यावं लागेल. आपल्या संघासाठी खूप सारे प्रयत्न करत आहेत. बघूया आपल्या सगळ्यांसाठी काय करत आहेत. राहुल कदम कुठेतरी भरकटले आहेत. राईट मुहूर्त मारा करतील अन्वेष पेंडारी यांना. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. पुन्हा एकदा तो यॉर्कर आणि पुन्हा एकदा तो जोश मध्ये हा विकेट असू शकतो. आणि विकेट आहे. अंपायरने डिसिजन दिलेला आहे आऊट. अंपायर डिसिजन लास्ट अन्वेषची जागा सांभाळण्यासाठी आपल्या संघाचे स्वतः संघ मालक दशरथ ठमके बघूया अन्वेषची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत. आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जाणारे दशरथ ठमके. बघूया आपल्या संघासाठी कुठपर्यंत घेऊन जाणार आहेत आपल्या संघाला की आज इथंच थांबावं लागेल. संघाची वाढती धावसंख्या 11. 2 बॉल 11 रनावर थांबवले आहे राहुलने. हार्ड हिटर म्हणून ओळखले जाणारे दशरथ ठमके खास करून योगेश पेनकरची बॅट घेऊन जात आहेत आणि त्यांच्याच उत्साहाने आज बॅटिंग करत आहे. बघूया षटकार चौकार येत आहेत त्यांच्या बॅटमधून. आणि हा उंच असा शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण खालच्या दिशेने मारलाय. थोडासा कुठे ना कुठेतरी फटका फसला होता पण त्यांच्या बॅटच्या कडेला लागला बॉल. 1 रनावर समाधान मारले. आणि लागोपाठ राहुलने 3च्या 3 बॉल यॉर्कर मारलेले आहेत. चांगला क्षेत्र गोलंदाजी करत आहेत राहुल कदम. बघूया ह्यालाही यॉर्कर टाकू शकतो का. म्हणजे 4था बॉल यॉर्कर होऊ शकतो. आणि तोच ट्राय होता पण तो आला नाही. लो फुल टॉस बॉल होता पण त्याला कन्वर्ट केलाय डबलच्या स्वरूपामध्ये. आणि हे 2 रनावर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय राहुल कदम. तसेच बघूया राहुलचे संघाची वाढती धावसंख्या 14. पुढील होणारा सामना मोरिया 11 वर्सेस डी ब्रदर्स. आणि हा उंच असा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण तो फटका थोडासा फसला आहे. आणि बॉल चौक्याच्या दिशेने जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय आपल्याकडे. आणि लूज फिल्डिंग बघायला. आणि हे 2 रनावर समाधान मानावं लागेल. 2 षटक संपलेले आहेत. संघाची वाढती धावसंख्या 16. तिसरा षटक हाताळण्यात येत आहे. संघ मालकाचा थोडा विचार आहे आणि थोडा नाराज आहे. स्वतः मॅनेजर नाराज आहेत की माझा स्कोर कुठं पोहोचला पाहिजे होता पण थोडे कुठे ना कुठे तरी मी अडकलोय असं मला वाटतंय.
म्हणून आज ते योगेश पेनकरची बॅट घेऊन आलेत मुंबई की त्यांच्याच बॅटने मी आज षटकार चौकार मारेन, बाहेर आरपार सीमेपार जाण्याचा मारायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या बॅटला कडा लागते तर ते आज थोडे नाराज दिसत आहेत. म्हणून आज बघूया ह्या ओव्हरमध्ये. आणि तसेच उत्कृष्ट गोलंदाज आहेत स्वराज, स्थानिक क्रिकेट पटलावर खेळणारे हे ज्युनियर खेळाडू आहे स्वराज. बघूया आपल्या संघासाठी राईट मोर द विकेट मारा करतील आणि हवेमध्ये हा उंच असा शॉट मारलेला आहे, झेल होऊ शकतो की नाही, पण नाही, हा ड्रॉप झालेला आहे आणि हा डबलच्या स्वरूपात मारला, ट्रिपलच्या स्वरूपात मारण्याचा प्रयत्न, पण तिसऱ्या रनावर बाद व्हावं लागेल दशरथ यांना. बघूया त्यांची जागा सांभाळण्यासाठी. तसेच माझी जागा सांभाळण्यासाठी विनायक दादांना मी थोडे विनंती करतो. हाय धीरज चोरगे इकडे असेल त्यांनी स्टेजवर यावे. धीरज चोरगे तुम्ही जसं वेळ निघत चालले तसा एक एक सामना रंगतदार होताना दिसतंय आणि काहीच तालमेल दिसत नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये आणि दोन्ही फिल्डरमध्ये पण. पंचांचा निर्णय आणि या अतिरिक्त एक वाईट धाव आणि एक धावाबरोबर संघाची धावसंख्या 21 धावा. 1+1. शेवटचं षटक आणि शेवटचे 2 बॉल 2 गो. आणि बघूया या 2 बॉलात काय फलंदाज SRK पॅकर्स बघूया या 2 बॉलात काय कमाल दाखवत आहेत. आणि सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे आणि मिसफील्ड आणि सुंदर असा चौकार. आणि याबरोबरच संघाची धावसंख्या 25. आणि आता जो चौकार मारलेला आहे मंथन साखरे यांनी, त्यांच्यासाठी विलास साखरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी घेऊन जावं. आणि हा शेवटचा चेंडू आणि बीट झालेला आहे आणि धावाचा प्रयत्न बघूया. आणि सुंदर असं मला वाटतं फलंदाजापेक्षा यष्टीरक्षकाची रनिंग जोरात होती आणि त्यांनी धावचित केलेला आहे. आणि याबरोबरच 25 धावां अखेर पहिलं पर्व संपलेलं आहे आणि आता 26 धावांची आवश्यकता. 3 षटकांच्या या निर्धारित सामन्यात
26 धावांची गरज आहे त्रिशा 11 साठी. क्षमस्व, प्रत्येक ओव्हर हे फक्त 5 चेंडूचे असेल तर 15 चेंडू मध्ये 26 धावा. आणि बघूया आता आपण सलामीवर कोण येत आहेत. आणि याच्या पुढील होणारा सामना मोरिया 11 आणि डी ब्रदर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी यावं. आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे कृपया वेळ वाया न दवडता लवकरात लवकर टॉस करून घ्यावा. मोरिया 11 आणि डी ब्रदर्स. आणि पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करावा. सामन्याचे पंच अभिषेक पेंढारी आणि या सामन्याचे टॉस उडवणार आहेत विलास साखरे. मोरिया 11 आणि डी ब्रदर्स मध्ये टॉस होत आहे आणि बघूया आता कौल कुणाच्या बाजूने लागतोय. आणि त्रिशा 11 यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर सलामीचे फलंदाज मैदानात पाठवावेत. त्रिशा 11 कर्णधार आणि चालू सामन्याचे पंच लवकरात लवकर सामना सुरू करावा. आणि त्रिशा 11 कडून सलामीवर फलंदाज आणि या संपूर्ण पर्वासाठी मोलाचं सहकार्य असणारे लाईनमॅन यांच्यासाठी एक खुशखबर आहे. जर एखाद्या खेळाडूने षटकार मारला आणि लाईनमॅनने सीमारेषेच्या बाहेर जर तो झेल पकडला तर माही कदम यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 20 रुपये पारितोषिक घोषित करण्यात आलेला आहे. लाईनमॅन सज्ज व्हा, खुर्च्या सोडा. आणि मोरिया 11 आणि डी ब्रदर्स यांच्यात झालेला टॉस मोरिया 11 यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्रिशा 11 कडून फलंदाजीसाठी आकाश आणि अंकेश डबल ए. सुरुवातीचं षटक घेऊन मारा करतायत मंथन. आणि मंथन यासाठी सामना सुरू होण्याच्या अगोदरच एक पारितोषिक आलेला आहे पण त्यांनी या षटकात एक विकेट घेतला तर ते पारितोषिक मिळणार आहे 50 रुपयांचं. आणि चंदू चव्हाण यांच्याकडून हे पारितोषिक घोषित करण्यात आलेले आहे मंथनसाठी. ही एक सुवर्ण संधी आणि मंथन पहिला षटक आणि मारा करणार आहेत. आणि हा पहिला चेंडू आणि सुंदर असा सुंदर फलंदाजी आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. आणि पहिला चेंडू एक धावांवर समाधान मानलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. आणि आता 14 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. दुसरा चेंडू आणि डाव्या यष्टीच्या बाहेरून जाताना आणि पंचांचा वाईटचा इशारा. या अतिरिक्त धावे संख्येबरोबर संघाची धावसंख्या 2. एक चेंडू 2 धावा. मंथन यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे. मंथन आणि दुसरा चेंडू आणि सुंदर असा. आणि हा झेल होऊ शकतो. दशरथ ठमके यांनी उत्कृष्ट झेल पकडून पहिला विकेट गारद केलेला आहे.
आणि मंथन याला 50 रुपयाचा जो घोषित केला होता बक्षीस तो लागू झालेला आहे. आणि बघूया आता त्रिशा 11 कडून 1 डाऊन कोण जातोय. स्वराज. त्रिशा 11 कडून 1 डाऊन बॅट्समन स्वराज. मंथननी सामना संपल्यानंतर आपले पारितोषिक घेऊन जावे जीएसटी कमी करून. दोन चेंडू 2 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत आणि उर्वरित 13 चेंडूवर 24 धावांची गरज. त्रिशा 11 कडून स्वराज. नॉन स्ट्राईक वर स्वराज, स्ट्राईक वर अंकेश. सॉरी चुकीची दुरुस्ती. स्ट्राईक वर राहुल, नॉन स्ट्राईक वर स्वराज. मंथन वैयक्तिक पहिले व संघाकडून पहिलं षटक घेऊन मारा करतायत. आकाश आहे ना मग. आणि स्वराज स्ट्राईक वर, आकाश राहुल सॉरी आकाश नॉन स्ट्राईक वर, स्वराज स्ट्राईक वर. डावखुरे फलंदाज आणि मारा करतील स्वराज यांच्यासाठी मंथन. आणि सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने फटकार. 1 धाव पूर्ण केलेत आणि दुसरी धाव पण पूर्ण केलंय आणि तिसऱ्या धावेसाठी सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या 5 आणि आता 21 धावांची गरज. 2 to go. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत मंथनच्या पहिल्या षटकातील. बारा चेंडू मध्ये 21 धावांची गरज. आणि सुंदर असा आणि तितकी सुंदर क्षेत्ररक्षण बघूया. पण फक्त एकच धावावर समाधान मानावं लागलंय दोन्ही फलंदाजांना. आणि याबरोबर संघाची धावसंख्या 6 रन 6 धावा. शेवटचा चेंडू मंथन यांच्या पहिल्या षटकातील आणि त्याचा सामना करणारे स्वराज. डावखुरे फलंदाज त्रिशा 11 कडून 1 डाऊन साठी मैदानात गेलेले आहेत स्वराज. आणि शेवटचा चेंडू घेऊन मारा करतील मंथन स्वराज यांच्यासाठी. स्वराज सामना करणार मंथनांच्या गोलंदाजीचा. आणि सुंदर असा लेग साइडने फटकार मारलेला बघूया झेल होतंय काय. पण मिसफिल्ड आणि या चौकाराबरोबरच संघाची धावसंख्या 10 धावा. पहिलं षटका अखेर संघाची धावसंख्या 10. 12 चेंडू मध्ये 16 धावा. 10 चेंडू मध्ये 16 धावा. 10 चेंडू मध्ये 16 धावा. बघूया आता दुसरं षटक घेऊन कोण येतंय. आणि योगायोग म्हणजे त्रिशा 11 आणि SRK दोन्ही संघांच्या पहिल्या षटका अखेर दोन्ही संघांची धावसंख्या होती 10. कोण जिगर येते SRK नाव. आणि SRK कडून दुसरं षटक घेऊन जिगर. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन जिगर. जिगर 7-8 पावलांचा रनअप आणि मारा करणार आकाश यांच्यासाठी. आणि 10 चेंडू मध्ये 16 धावा. निर्णायक सामना. आणि जिगर पहिला चेंडू घेऊन मारा करणार आकाश यांच्यासाठी. आणि फुल टॉस चेंडू आणि लॉंगॉनच्या दिशेने फटका मारलेला आहे. 2 धावा बघूया पूर्ण होत आहेत काय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकं सुंदर दोन्ही खेळाडूंच्या रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि 9 चेंडू मध्ये 14 धावा. जिगर दुसरा चेंडू घेऊन मारा करणार आकाश यांच्यासाठी.
आणि मिस केलेला आहे. आकाशने हा चेंडू मिस केलेला आहे आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत जिगर. चौदा धावांची गरज आणि तिसरा चेंडू घेऊन जिगर आणि डाव्या एसटीच्या बाहेरून जाताना चेंडू पंचांनी वाईट म्हणून घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 13 धावा आणि आता 13 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 13 धावा आणि सुंदर असा फटकार. बघूया सीमारेषेच्या बाहेर जाते का आणि षटकार श्रीकांत सागरे यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. आकाशाने पहिला षटकार लगावलेला आहे आणि या 6 रनांच्या सोबत संघाची धावसंख्या 19. 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावा. अतितटीचा सामना बघायला मिळतोय. SPL पर्व 3 आणि यामध्ये जिगर आणि सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न पण कट लागलेला आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. 1 टू गो. जिगर शेवटचा चेंडू घेऊन मारा करणार. पहिल्यांदा स्वराज यांच्यासाठी. स्वराज सामना करणार जिगर यांच्या गोलंदाजीचा. डावखुरे फलंदाज स्वराज आणि एसटीच्या बाहेरून जाताना चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. या अतिरिक्त धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या 21 आणि पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरून जाताना बॉल वाईड आणि याबरोबर अतिरिक्त धावा एवढ्या झाल्यात की आता फक्त 4 धावांची गरज आहे आणि कट. 1 धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या धावेसाठी, पण 1 धावेवर समाधान मानलेलं आहे आणि 2 षटका अखेर संघाची धावसंख्या 23. शेवटचं षटक घेऊन बघूया कोण मारा करतंय. 5 चेंडू 3 धावा. निर्णायक असा सामना बघूया आता. त्रिशा 11 ला रोखण्यास समर्थ आहेत का SRK टीमचा शेवटचा गोलंदाज आणि पूर्ण टीम. 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. अच्छा, दुर्वांग देवगरे एक उभरता गोलंदाज. 10-12 पावलांचा रनअप. वडिलांनंतर त्यांची जागा हळूहळू आणि आपलं स्थान स्थापन करतायत संघामध्ये. बघूया गोलंदाजांनी काय कमाल करणार आहेत. मारा करतील स्वराज यांच्यासाठी आणि हा पहिला चेंडू आणि डाव्या एसटीच्या बाहेरून जाताना पंचांनी वाईड म्हणून घोषित केले. अतिरिक्त धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 24. 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा आणि त्रिशा 11 जवळपास या सामन्यावर त्यांची मोहर लागलेली आहे आणि अतिरिक्त धावा. मला वाटतं फलंदाजांना काही करण्याचीच गरज नाही आहे. SRKचे गोलंदाजच त्यांना फ्री मध्ये धावा देत आहेत आणि याबरोबरच स्कोर समान झालेला आहे आणि शेवटचा रन साठी बघूया स्वराज यांचे काय प्रयत्न असणार आहेत. हो 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 हो, उत्तुंग फटका मारलेला आहे, पण तितके चुरशीचे फिल्डर दशरथ ठमके यांनी हा झेल घेतलेला आहे आणि याबरोबरच त्रिशा 11चा दुसरा गडी बाद झालेला आहे. बघूया आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी कोण जात आहे. मिस्टर आर के
त्रिशा 11 कडून राहुल कदम आणि 4 चेंडू मध्ये 1 धावाची गरज. स्ट्राइक वर राहुल, नॉन स्ट्राइक वर आकाश. राहुल आणि हा बघूया आणि सुंदर असा फ्लिप करून 1 धाव पूर्ण केली आहेत आणि याबरोबरच त्रिशा 11 हा संघ विजयी झालेला आहे. आणि मंथन यांना विनंती आहे त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जावं. आणि दोन्ही संघाचं अभिनंदन, दोन्ही संघांचं चांगलं योगदान इथं पाहायला मिळालंय.